बस काना 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 आबा आबा नुसताही करणं गोल कान 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 शेजणी उपस दोन पाठीशी का जास्त बायको तुला माझ्या ऐकणं उपसायला तिला काय आता ती अंडी खाऊन आली हा अंडी लागा लाच केला का जरा या महिन्यात खाते का सर मटण खाऊन आली असं त्याला तोच खाल्लेच शिळ फाळ मागून सागून कशाला मी मागत नाही कुणा रे हा मी तसलं मागून खात नाही मी पूर्ण शाकाहारी माणूस आहे शाकाहारी वारवाडला नारडीला येऊस तर आता म्हणतो मी शाकाहारी आहे मग उपच काना 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 तुझी बायको नुसती आयत्या येऊन तुडते इथं मी सकाळी ढिगू तोडून दिलं उपसून अजून 2 ठिकाणी टाकले त्या वय वय आता भरपूर टाकले बघा कोपटात कसा आहे कोपाट मित्रांनो आपलं एवढा राहिला बघा भुईमुगात आपला बघा ही एवढा तरी बराच आहे अजून आज शेवट हा शेवट झाले आणि तिला उद्या सुद्धा होत नाही हे आज शेवट करून दाखवणार फटिया आज मी घरी जात नाही आता आणि नुसतं उपसून काय का तोडलं पाहिजे ना रेट पॅकेट कुठे टाकतोय तिकडे तुझ्याच बायकून टाकले जरा तर वाटलं की मी मोठा ढिगार लावलाय तिकडे तिचा तिचा टिकाराव का इकडे सेपरेट आहे नाही ना नाही असा अडवत आहे आडवं जायचं येत्या ह्याच्या पतूर बारकं याल कोणा तुडू वाटत नाही कोण तोडत नाही ते बारक तिकडचं याल कोणी उपसलं नाही तर काल ह्यांनी बी काही तर डोंगा उपसलाय दुपारच्या मग हा शेल्क शेल्क याला उपास ना कडं बारीक या हाताला येत नाही तर सकाळी उपसून उपसून खायला आलो जुबाळा लागले तर सगळ्या खडक she का करतोय मोठं 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 नुसतं बायको उपसून देतोय या आणि पळतोय घराकडे लगेच दुपार पतू तर आम्हीच उपासलं आणि पडतो ती आली का आता 3-4 वाजता आपलं याल करत नाही ते आतलं आडू बस की ते कडेचं बारीक येऊस तर अजिबात हा माघारी फिरायचं नाही बारीक चिरीक सगळं उपसायचं लगेच शेल का सगळं कसा टाकतोय बघ क्या गाव मुदाम तू काय दाडा उभा राहिला आडावा कुठं मी उभा राहिलोय शेंगा खालचे गोळा करतोय का नाही तो मग तुला पांजे लागते एवढ्या पावाला हा एवढ्या पावाला पांजे लागते तासभर सोडा लागते लई दिवसानं लय सोडून चालत नाही एवढे एक पाणी दिलं का एवढ्या ह्याच्यावर निघतंयच मग संपला आता मग करू का चालू काक कशाला भिजू द्या आता काय करणं का उगाच टिक-टिक. आता काय नको कडवाळ भिजत भिजत मला गार आहे बरं गार आहे आता कोण म्हणलं सोडायला लागतंय तुम्हाला ती म्हणला की पाणी सोडा लागते चला इथं आम्ही उपसणार तोडणार सांगतो की नाही लागत एक शेव खुडत नाही कसलं भुसभुशीत राहणार इथं नको खुड्डी अगं अजून येते परवा दिवशी सोडा हा माझ्या आयुष्यातली कपटा उद्या त्याला उपासलं ना मग सोडा उद्या राहील किती होईल कपडा शेंगा म्हणल्या का हारा कोण आला खुरपायला येतं जेव्हा येतो खुरपायला पैसे दिले नाही तर काय नाही तर मस्त खराब दिली हं. ऊस तुझ्या खराब होय होय लगा तुला तुझं नशीब आहे माझ्यासारखा भाव तुला मिळाला नाही एखादा हलकट असता तर तुला ताणून लावला असता त्याचं दिखतीच त्याला टाकू दे ग बायकोला कुठं लावली आज एकटा झालाय होय राबा घरी काम थोडी काम थोडी आहे कसं बसलं कडवा पट्ट्याचं माझा आहे ते नाद करायला नाही सगळंच तुझं आहे निम कशाला म्हणतोय सगळंच तुझं आहे म्हण हा निम माझा आहे म्हणतोय हा का तिच्या लाईनीला कुठे गेला आता हे तोड की इकडचं तुझं उपस की एका जाग्यात होती नवी वाढव येते शेंगा नेपार टच झाले बघा शेंगा घोंगरू शेंगा आहे घोंगरू देशी एक नंबर देशी धरू का असं जाते माझी काय कंबर मुडली वाकायला तर भाजलेले शेंगा कोण टाकले झालं काय केलं ते काय. असेच भुईला टाकले ते आज खायच्या
सर्दी झाली आहे काय इथे दवाखान्यात मग नको बाई नग म्हणलं त्या त्या दिवशी दिवशी धमकी दिली यानं. रातची जागो नको म्हणलं तर 2ला उठले जागायचा ह्याचा काय संबंध आहे ती प्राईड पिल त्या दिवशी दुपारी इथं काल बी पिली अजून अगं जागो नको आता बी पिऊन आले होते ते फ्रीज मध्ये तुला काय सुट्टीच दिला ग फ्रीजला पिऊ वाटतंय प्राईड अरे पैसा देऊन आणला फुकाटच प्राड असतो बिर भामट्या तर मोकळी जायची गावात द्यायला आ मोठं मोठं उपनावा बारीक सगळ्यांनी येतं त्या कडेला मी काय म्हणताय तुम्ही सांगा सकाळी तिथंच निघल्या नाही मी सकाळी बारीकच उपासलंय सगळं तिकडचं आणलं उपसून पण मग उपासलं का नाही का सकाळी म्या सगळं तुम्हीच उपासलं मी वयचं तिकडं काढलं होतं 2-4 वेळा. मी सकाळच असं उन्हाचा अपडेट बसत नाही सकाळच दणका देत असतो या किती का उशीर लागना आंघोळ करायच्या आधी उपसून ओके दिदीला शाळेत सुटली का मग उपसा झालं उद्याला एक झटका दिला का परवा दिवशी राहिलेला मग आपली आपण काढू आपल्या आपण म्हणजे मग राधा ताई जायची म्हणते ना परवा दिवशी नाही रविवारी तुम्हाला सांगितलं नव्हतं रविवारी मग झाली उद्या परवा दिवशी रविवारी यायची रेशन आणायचं आहे अजून मला माझं म्हणणं आहे उद्या दिवस आज तासभर सोडावं पाणी ह्याला नका म्हणल्यावर तुम्ही ऐकत जावा जरा माणसाचं अगं वलं उपसा सारं वलं चिक करताय होय शेंगा खोडा खोड दिले म्हणून म्हणलं आधी ही माणसा जाऊन उपसामध्ये ती पुढचं उपस घे आहार शिकाव का राहिलं का पुढं कसा आडावा शिरतो बघितलं याला मोठं याला दिसते म्हणून आधी जाताना कसं धरलं इकडे मग टाकलं सगळं बियाला आजीच आपलं बरं 1 नाही 2 नाही आजी निवांतात आजीला न्यायला गाडी नव्हती आता आजी चालत आली सकाळी बी चालत आली आबान आणली नाही का मग जेवाय नाही तेवढं नवा आबान आणली नाही का आबा सायकली वालाय आता मस्त मला 5 वाजेपर्यंत यायला जातं तेवढं का नाहीत परत बस घरा भाता घातला आता बस एवढंच ही लेवल केवढी खाडा बस करा बस. बास तेवढं उपास आला त्याला उपस तेवढं ते पुढचं बारक शेंगा बरेच तुटले ते बरं का दिसत नाही ते बरं का पण मग 3 शेंगा गावल्या बघ मला इथं लय शेंगा गावते लागा 4-5 गावल्या पाच शेंगा गावल्या राहतात आली का झोप जाता निवांत चला रात काय रानात म्हणायचं का उठा म्हणायचं उठा म्हणलं तर उठते की नाही म्हणलं आता ह्यांचं पाणी जेवण होस तर म्हणलं अंग टाकलं थोडं फार आळसून गेली या. हा काय अंग टाकलं खाल्लं दाबून अंग खाल्लं की ते डोळाच लागला की म्हणलं थोडं मित्रांनो बघा एवढ्या शेंगा गावल्या बघा यसल्या तरी